जय मल्हार, जय भीम सर्वांना. माझं नाव आहे डॉक्टर स्नेहा सोनकाटे, MDS ऑर्थोडॉन्टिस्ट. मी मुंबई इथे प्रॅक्टिस करते. आपल्या ग्रुपमधील आणि या महाराष्ट्रातील तसेच सर्व भारतवासियांना सर्वांचं इथे स्वागत आहे. सर्व भारतवासियांना पुण्यश्लोक राष्ट्रमाता अहिल्यादेवी यांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देते आणि सर्वांना माझा मानाचा जय मल्हार. आपण आज लाईव्ह सेशन बहुजन संघटक या ग्रुपमध्ये करत आहोत. सर्वजण जॉईन होत आहेत. तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा. आपण आपल्या सेशन नंतर शेवटी प्रश्न उत्तराचा म्हणजे सेशन ठेवूयात. ठीक आहे. जय मल्हार सर्वांना. उद्या 31 मे आहे. जागतिक इतिहासात सुवर्ण अक्षरांनी ज्या देवीचं नाव कोरलं गेले, ज्यांना जनमानसामध्ये पुण्यश्लोक ही पदवी बहाल करण्यात आली आहे, असे पुण्यश्लोक राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांची उद्या जयंती आहे. आणि मी अतिशय आनंदी आहे की आपल्या सर्वांशी माझं बोलणं संभाषण होत आहे. भारतामध्ये अशी स्त्री जन्माला येणं आणि महाराष्ट्रात चौंडी या गावी अशी स्त्री जन्माला येणं हे आपलं भाग्यच समजायला हवं. एक स्त्री जातीला अभिमान वाटावा असं काम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केलेलं आहे. आणि पृथ्वी तलावर आपला एक जागतिक सामाजिक आणि राजकीय कार्याचा एक ठसा त्यांनी उमटवलेला आहे. आजच्या स्त्रीला आजच्या सामाजिक स्तरावर कसं राजकारण आणि समाजकारण्याचा समतोल साधावा या बहुजनातील सर्व स्त्रियांनी प्रेरणास्रोत आपले अहिल्यादेवी होळकर या आहेत. जगामध्ये जितक्या पण स्त्रिया आहेत, युरोपमध्ये स्त्रीमुक्ती चळवळीला जी प्रेरणा मिळाली ती अहिल्यादेवी होळकरांपासून मिळाली. डॉक्टर ॲनी बेनेट असे म्हणतात की अहिल्यादेवी ह्या खरंच भारताच्या ह्या सुपुत्री होत्या. म्हणजे हे कशामुळे म्हणाले? युरोपामध्ये सुद्धा अहिल्यादेवींचा आदर्श घेतला जातो. मग भारतामध्ये स्त्रिया का कमी पडतात? त्यांचा इतिहास वाचण्यामध्ये का कमी पडतात? याचा कुठेतरी आपण विचार करणं गरजेचं आहे. कवी मोरोपंत म्हणतात, अहिल्या तू खूप निर्मळ आहेस, गंगेसारखी तू पवित्र आहेस. हे कवी मोरोपंत यांनी त्यावेळी म्हणलेलं होतं. कारण अहिल्यादेवींचं कार्य हे सर्वश्रुत आहे. इतिहास आजही जोपर्यंत पृथ्वी तलावर स्त्री जात आहे तोपर्यंत इतिहास त्यांची नोंद घेईल. आणि या अशा महान स्त्रीला मी नमन करते, सलाम करते. आपण म्हणजे सर्व महापुरुषांचे आपण आदर्श ठेवतोच आहेत. आपण एप्रिल महिन्यामध्ये परमपूज्य विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केली. तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांची आपण जयंती साजरी केली. आता आपण उद्या 31 मेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आपण जयंती साजरी करणार आहोत. मला एक सुंदर असं बाबासाहेबांचं वाक्य सध्या इथे आठवत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न काय म्हणतात? जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज कधीही वर्तमान काळामध्ये प्रगती करू शकत नाही. म्हणजे आपल्याला इतिहास विसरायचा नाही आहे, इतिहासापासून बोध घ्यायचे आहे. होळकर हे काही सोपं साधा विषय नाही आहे. होळकर घराणा हा सोपा साधा विषय नाही आहे. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काळाच्या पलीकडे जाऊन त्यांनी बदल घडवलेले आहेत आणि असा हा होळकर घराणा आहे. तसेच जर आपण होळकरांची वंशज असू तर त्यांचा लढवय्या इतिहास, संघर्ष याची प्रेरणा घेणं खरंच गरजेचं आहे. नाहीतर फक्त मिरवणुकीपुरते वारसदार राहणं हे अतिशय चुकीचं आहे. आणि तसेच त्यांचा इतिहास वाचणं, यशवंतराव होळकरांचा इतिहास वाचणं, अहिल्यादेवींचा इतिहास वाचणं हे जागतिक स्तरावर प्रत्येक स्त्रीने, नाही की फक्त बहुजन तर प्रत्येक स्त्रीने त्यांचा इतिहास वाचावा आणि तो अंमलात आणावा. जेव्हापासून अहिल्यादेवींनी आपला 30 वर्ष राज्यकारभार सांभाळला, प्रत्येक वेळेस त्यांनी त्या मोठ्या थोर शिवभक्त होत्या. अहिल्यादेवींनी शिवभक्त म्हणजे शिवलिंग त्यांच्या हातामध्ये ठेवून म्हणजे त्यांनी चांगले चांगले निर्णय घेतले, जे जागतिक निर्णय घेतले. त्याच्यामध्ये त्यांनी खूप काही म्हणजे बुद्धी, ते त्यांचं असं म्हणणं आहे की ज्यांच्या मनगटामध्ये बळ, बुद्धी आणि चातुर्य आहे तोच स्वकर्तृत्वावर राजा म्हणू शकतो. हे अगदी आजही आमच्यासाठी प्रेरणादायी वाक्य आहे. अहिल्यादेवींनी त्या काळी बुद्धीच्या जीवावर युद्ध जिंकले. त्या असं नाही की त्यांना फक्त त्या धार्मिक होत्या किंवा त्या फक्त शिवभक्त होत्या. त्या खूप मोठ्या शिवभक्त होत्या, ज्या पण त्यांनी सामाजिक एकता राहण्यासाठी बरेच प्रयत्न केले. आणि तसंच त्यांनी बऱ्याचशा लढायासुद्धा केल्या. वेळप्रसंगी त्यांनी घोडेस्वार होऊन त्यांनी 3 ते 4 लढाया केल्या आणि शत्रूला पराभव केला. त्यांनी दिल्ली जिंकली आणि अशा असंख्य असं
इतिहासकार संजय सोनवणी यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने मांडलेलं आहे. अहिल्यादेवी काय फक्त म्हणजे त्यांच्या एका राज्यापुरतं मर्यादित नव्हत्या, इंदोर मध्य प्रदेशपुरते मर्यादित नव्हत्या. अशी एकमेव शासिका आहे, अशी एकमेव स्त्री आहे जी फक्त आपलं राज्य, त्या काळी असं होतं की फक्त आणि फक्त आपलं राज्य असंच ते सर्व राज्यकर्ते पाहत होते. आपल्या राज्यापुरतंच मर्यादित विचार करायचे आणि त्याच्या पलीकडे, त्या संस्थानाच्या पलीकडे असे कोणी विचार करत नव्हतं. पण अहिल्यादेवींची इतकी दूरदृष्टी होती की ते प्रत्येक वेळेस असं त्यांनी डोक्यात आणायचे की आता पूर्ण भारतभर कसं काम करता येईल. आणि त्या एकमेव अशा स्त्री होत्या, एकमेव अशा राज्यकर्त्या होत्या, एकमेव अशा शासिका होत्या ज्यांनी भारतभर काम केलं आणि त्यांचा कामाचा ठसा पूर्ण भारतभर उमटवला. आणि त्या भारतामध्ये आपण त्यांना राष्ट्रमाता म्हणतो. त्यांना राष्ट्रमाता आपण का म्हणतो, मी थोडंसं तुम्हाला 1-2 मिनिटामध्ये सांगते. राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकरांना राष्ट्रमाता म्हणण्यामागे एक खूप महत्त्वाचं कारण आहे. भारतामध्ये जे दळणवळण सुरुवात झाली, त्या दळणवळणची प्रामुख्याने सुरुवात कोणी केली असेल तर राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकरांनी सुरुवात केली. कसे केली तर त्यावेळी शेती, उद्योग, व्यापार, रोजगार निर्मिती त्यांनी सुरू केली आणि दळणवळण हे प्रामुख्याने सर्व लोकांना उपलब्ध व्हावं यासाठी त्यांनी पूर्ण भारतामध्ये सुरू केलं. त्यामुळे त्यांना आपण राष्ट्रमाता असं म्हणतो. असे बरेच काही आणखी गोष्टी आहेत ज्यांच्यामुळे त्यांना आपण राष्ट्रमाता म्हणू शकतो. आणि तसेच त्यांनी हितदक्षक अशा त्या राजमाता होत्या. प्रत्येक वेळेस त्यांनी प्रजेला आपलं शिव त्यांनी महादेवाचं रूप प्रजेमध्ये पाहिलं होतं आणि त्या इतका प्रामाणिक प्रजेच्या सेवा द्यायच्या. तसेच अहिल्यादेवींसाठी प्रजा ही तितकीच इम्पॉर्टंट होती. अशा त्यांच्या वेळेस असे अनेक त्यांना निर्णय घ्यायला लागले. विधवांसाठी अनेक निर्णय घेतले त्यांनी चांगले. निपुत्रिक काही निपुत्र ज्यांना आपण म्हणतो, ज्यांना संतान नाही, असे काही बऱ्याच विधवा होत्या. तर त्यांची त्या काळी 1700च्या काळी, 1800च्या काळी त्यांची संपत्ती जप्त होत होती जर त्या विधवा असेल तर. त्यावेळेस अहिल्यादेवींनी त्या काळामध्ये तो कायदाच बदलला. आणि इवन फक्त तो कायदा बदलला नाही तर त्या निपुत्रिक असलेल्या स्त्रियांना मूल दत्तक घेण्याचे सुद्धा अधिकार अहिल्यादेवी होळकरांनी त्यांना दिले. असं असे बरेचसे विधवांसाठी असतील, परत सती जाण्याचं बरंच काही. ज्यावेळेस पेशवाईंचं जेव्हा राज्य होतं त्यावेळेस बऱ्याच स्त्रिया जेव्हा त्यांचे घरचे लोक, त्यांचे मालक लोक जेव्हा युद्धामध्ये एक्सपायर झाले, त्याच्यानंतर बऱ्याच स्त्रिया या सती जायच्या. त्यावेळेस मग अहिल्यादेवी सुद्धा त्यावेळेस राजघराण्यामध्ये होत्या. मग जेव्हा त्यांच्या खंडेराव जेव्हा मृत्युमुखी पडले त्यावेळेस मल्हारराव होळकरांनी अहिल्यादेवींना सती जाण्यास नकार दिला आणि ती प्रथाच झुगारून लावली. त्या प्रथेला त्यांनी बळी पडू दिलं नाही अहिल्यादेवी होळकरांना. तेव्हापासून विधवा प्रथा त्यांनी बंद पाडली. सती जाणं ही प्रथा त्यांनी बंद पाडली. आणि अहिल्यादेवींनी विधवा बायकांसाठी बरेचसे कायदे आणले. आणि मल्हारराव होळकरांनी प्रत्येक वेळेस जेव्हा केव्हा स्त्रियांचा इतिहास जेव्हा आपण वाचला जातो तर असं एकमेव असं सासरे आहेत, एकमेव असे जे त्यांचे वडील मानतात, ते त्यांना गुरु मानतात, आदर्श मानतात, जे मल्हारराव होळकर होते. त्यांनी आपली सून आपलं सर्वस्व आहे, आपला मुलगाच आहे म्हणून ते प्रत्येक निर्णय अहिल्यादेवींना विचारूनच घेत असेल. युद्धाला कुठेही जायचं असेल, कुठेही त्यांना कसलाही मोठा निर्णय घ्यायचा असेल तर प्रथमतः ते अहिल्यादेवी होळकरांना विचारायचे आणि त्यांच्या विचारांप्रमाणे ते चालायचे. म्हणजे ही किती बघा, आज आपण 21व्या शतकामध्ये आहोत. आज आपण कुठे आहोत? आज आपला भारत इतका प्रगतशील देश मानतो आपण, पण आजही स्त्रियांना इतका सन्मान दिला जातो का? त्यांच्या घरी सासरी माहेरी त्यांना इतका सन्मान दिला जातो का? त्यांच्या विचारांनी राज्यकारभार चालवला जातो का? आज महाराष्ट्रामध्ये महिला मुख्यमंत्री होण्याचे काही चान्सेस आहेत का? हे सर्व प्रश्न आपण म्हणजे स्वतःला विचारलं पाहिजे. या पुरोगामी महाराष्ट्रातल्या लोकांनी त्याचं आत्मचिंतन केलं पाहिजे आणि मल्हारराव होळकरांसारख्या पुरुषांनी जरा पुरुषार्थ दाखवायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक वेळेस फक्त इतिहासातील महिलांना फक्त जयंतीपुरतं मर्यादित न ठेवता खरंच त्यांचे विचार आचरणात आणणं गरजेचं आहे. कारण कुठल्याही मोगलाई बादशाहीपेक्षा ना अहिल्यादेवींची होळकरशाही ही खूप श्रेष्ठ होती. म्हणजे कुठलीही आत्ताची जी घोटाळीशाही, लोकशाही जी आहे आत्ताची सध्याची, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने ही अहिल्यादेवींची होळकरशाही ही श्रेष्ठ, सर्वश्रुत होती. का असं म्हणलं जातं? कारण त्यावेळेस त्यांनी इतके चांगले निर्णय घेतले की जो कोणी अन्याय करायचा, जे चोरी लुटारूपणा करायचे किंवा स्त्रियांना त्रास द्यायचे, बलात्कार व्हायचे, त्यावेळेस त्यांनी त्या वेळेला त्यांना चौरंगा आणखी अशा कठोर शिक्षा दिलेल्या आहेत. जेव्हा त्यांचा 1800-1700चा काळ होता त्या काळी सगळीकडे हाहाकार माजला होता. पण अहिल्यादेवींचा जो प्रदेश होता तो अतिशय शांत चित्तेने नांदत होता. म्हणजे तिथे कसलंही अडचण नव्हती. असं इतकं म्हणजे भारतामध्ये असं एकमेव प्रदेश होता जिथे अहिल्यादेवींची प्रजा ही सुखी आनंदाने होती. म्हणून त्यांना अहिल्याबाईवरून देव अवतार ठरवून त्यांना अहिल्यादेवी ही पदवी देण्यात आली. बघा, म्हणजे
इतिहासाची आपल्याला पुनरावृत्ती करायची, की अशा महान सावित्रीबाई फुलेंसारख्या, अहिल्यादेवी होळकरांसारख्या, भीमाबाई आंबेडकरांसारख्या अशा महान स्त्रिया तयार होणं गरजेचं आहे. माता जिजाऊंसारख्या महान स्त्रिया तयार होणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला आपला इतिहास खरा आपण जो वाचतो, आज जे आपलं लाईव्ह सेशन सुरू आहे त्याच्यातून कुठून तरी बोध घेणं असं योग्य ठरेल असं मला म्हणायचं आहे. त्या काळी स्त्रियांना शस्त्र आणि शास्त्र चालवायचं त्यांनी अधिकार दिला अहिल्यादेवी होळकरांनी, आणि तसेच म्हणजे शिक्षणाचा सुद्धा अधिकार दिला होता इवन त्या 17व्या शतकामध्ये. तसेच त्यांनी महिलांचं पहिलं बटालियन सुरू केलं होतं. महिलांना म्हणजे महिलांना शस्त्र चालवायला सुरू केले. स्वतःच्या त्यांच्या सैन्यामध्ये 500 महिला सैन्य होतं. म्हणजे हे भारताच्या इतिहासातील अशी एकमेव स्त्री होती ज्यांनी स्वतःचं 500 महिलांचं बटालियन स्थापन केलं होतं. आणि त्यांनी नुसतं स्थापन केलं नव्हतं, तर वेळप्रसंगी महिलांना लढण्यासाठी त्यांनी शस्त्रही हातात दिलेले होते आणि त्यांना तसं प्रशिक्षणही दिलेलं होतं. म्हणजे विचार करा, आजही आपण म्हणजे थोडंसं संकुचित वृत्तीनं वागतो, पण त्या काळी त्यांनी महिलांना इतकं स्वातंत्र्य दिलं होतं स्वतःच्या प्रदेशामध्ये. तसेच अहिल्यादेवी होळकरांनी रस्ते बांधले, विहिरी खोदल्या, मंदिरं बांधली. पण मंदिरं बांधण्याच्या मागे त्यांचा खूप मोठा हेतू होता, की त्यांना असं वाटायचं की मंदिरं फक्त म्हणजे आता आपण जसं समजतो की त्यांनी फक्त नाही, मंदिरं फक्त बांधली नाही आहेत, तर त्याच्या मागे खूप मोठा हेतू होता. कारण सोमनाथ ते केदारनाथ आणि दक्षिणेमध्ये पण त्यांनी खूप काही चांगलं काम केलेलं, आणि पूर्ण भारतभर आपलं त्यांनी त्या शिवभक्त होत्या मंदिरं बांधली, आणि जे दळणवळणाचं साधन वाढावं, जेणेकरून कनेक्टिव्हिटी वाढावी आणि आपल्या देशामध्ये दळणवळण चांगल्या पद्धतीने व्हावं, आणि लोकांचं जे येण्या जाण्याचं साधन आहे प्रत्येक या राज्यातून त्या राज्यात जाण्यासाठी, आणि आपला धर्म रक्षिला पाहिजे. त्या हिंदू धर्माच्या या रक्षकच होत्या. तसेच सर्व धर्माचा त्यांनी आदर केला. आज जे काशी विश्वनाथ मंदिर आहे, सोमनाथ मंदिर आहे, हे असे जे जे आपल्या भारताचं वैभव आहे त्याचं बघा, इतिहास जे राजकारण आज भारतामध्ये चाललेलं आहे, देशामध्ये चाललेलं आहे, त्या काळी अहिल्यादेवींनी स्वतः ते कुठलाही गाजावाजा न करता सर्व धर्म समभाव राखून त्यांनी खूप चांगले निर्णय घेतले होते. त्यांना त्या काळी काहीही अशक्य असं नव्हतं, तरी पण त्यांनी सर्व धर्माचा सलोखा राखण्यासाठी अतिशय उत्तमरित्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला, आणि हिंदू धर्मासाठी एक असं एक आम्हाला एक म्हणजे असं प्रत्येक सर्वांना असं वाटावं की खरंच अहिल्याबाई होळकर या किती ग्रेट होत्या, किती थोर होत्या, की सर्व राज्यामध्ये त्यांनी सर्व लोकांचा विचार केला, आणि प्रत्येक चांगल्या ठिकाणी आत्ताही ते मंदिराचं इतकं चांगलं सुंदर बांधकाम आहे की तिथे आपण गेले की मन प्रसन्नच होतं. आणि अहिल्यादेवींच्या त्या मंदिरासमोर, त्यांच्या मूर्तीसमोर नतमस्तक होण्याची 100% इच्छा होते. असं बरंच काही अहिल्यादेवींविषयी सांगण्यात येण्यासारखं आहे. आणि तसं बघितलं तर आजचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आपला अहिल्यादेवींपासून प्रेरणा घेण्याचा. तर होळकर घराण्यापासून काय शिकलं पाहिजे, तर होळकर घराण्यापासून लढायचा इतिहास, लढवय्या आपला इतिहास आहे, बहुजनांचा लढवय्या इतिहास आहे. बहुजनांनी घरी बसून कसं चालेल. आज आपलं ओबीसींचं आरक्षण गेलेलं आहे. ओबीसींचं आरक्षण हे ओबीसींच्या मानहानीला जे आपल्याला सामोरे जावं लागते, याचा इतिहास याची नोंद घेईल, इतिहास याची नोंद ठेवेल, आणि याचे पडसाद 100% भविष्यात उमटतील. जे ज्या पद्धतीनं हे राज्यकर्ते ओबीसींसाठी वागत आहेत, ओबीसींची प्रतारणा करत आहेत, ओबीसींवर अन्याय करत आहेत, हे कदापिही आपण लोकशाही मार्गाने सहन करायचं नाहीये. कारण आपण होळकरांचे वंशज आहोत. जो आपले बहुजन समाज, प्रत्येक जो समाज आहे बहुजन समाजामधील, तो होळकरांचा वंशज आहे, होळकर घराण्यातील वंशज आहे, त्यांच्या विचारांचा वारसदार आहे. तर आपण ओबीसी नो प्रत्येक वेळेस होळकरांना समोर ठेवा. होळकरांनी ज्या पद्धतीने सामाजिक आणि राजकीय सलोखा ठेवून चांगले संघर्ष केला, लढा दिला, तसा आपल्याला ओबीसींसाठी लढा द्यायचा आहे. असं एकंदरीत आपण म्हणजे ओबीसींनी या सर्व गोष्टी समोर एक आदर्श ठेवून आपले सुद्धा राजे आहेत, आपल्याला सुद्धा इतिहास आहे, याचा कुठेतरी भान ठेवून ओबीसींनी होळकरांचा इतिहास वाचला पाहिजे आणि तो अंमलात सुद्धा आणला पाहिजे. तसेच मल्हारराव होळकर इतके शूर होते. मल्हारराव होळकरांनी तर महाराष्ट्रामध्ये असे सुपुत्र जन्माला येणे, ज्यांनी राणी घडवली, ज्यांनी त्या 9 वर्षाच्या अहिल्यामधलं कर्तृत्व ओळखलं चौंडी या गावी येऊन, आणि आज त्यांनी जागतिक इतिहासामध्ये ज्यांनी कर्तृत्व गाजवलं, अशी एक बारीक नजर मल्हारराव होळकरांमध्ये होती. आणि मी तर खरं मानेन की मल्हारराव होळकरांचे मानावे तेवढे आभार म्हणजे चांगलेच आहेत, की त्यांनी अहिल्यादेवींना स्वतःची मुलगी मानून त्यांनी इतकं चांगलं प्रशिक्षण दिलं, आणि आज आमच्यासमोर जे आदर्श आहेत ते अहिल्यादेवी होळकर आहेत. तसेच
आजचे जे राज्यकर्ते आहेत तर त्यांना एक माझं सांगणं आहे की तुम्ही प्रत्येक वेळेस सगळ्या जातीपाती धर्म याच्या पलीकडे जाऊन अहिल्यादेवींचा इतिहास वाचा. म्हणजे तुम्हाला असं लक्षात येईल की आपण त्यावेळेस अहिल्यादेवींना अशक्य असं काहीच नव्हतं, तरी पण त्यांनी जातीय सलोखा ठेवून पूर्ण जगभर देशभर त्यांचं कार्य केलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं होळकरशाहीमध्ये अटकपासून कटकपर्यंत अफगाणिस्तानपर्यंत जे गेले ते होळकर होते. ते तुकोजीराजे होळकर, मल्हारराव होळकर हे मराठी साम्राज्यामधील आपले होळकरशाहीचे संस्थापक. तिथे जाऊन त्यांनी आपला होळकरांचा आपल्या मराठीशाहीचा तिथे झेंडा फडकवला. असं हे महान कर्तृत्व महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलं. आणि जी महान स्त्री, एक ज्या स्त्रीला म्हणजे आपण त्यांच्यासमोर नतमस्तक होण्यासाठी एक शब्दही अपुरे पडतात अशी स्त्री. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण बऱ्याच वेळा त्यांच्या लेखणीमध्ये अहिल्यादेवींचं चांगले चांगले उदाहरण दिलेले आहेत. त्यांनी त्यांच्या त्यावेळेस संविधान लिहिताना त्यांनी आदर्श अहिल्यादेवींचा डोळ्यासमोर ठेवला होता. आणि आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधानिक आपल्याला अधिकार दिला आहे आणि त्यांच्या मार्गाने चालण्याचा जो अधिकार दिलेला आहे, त्यांचं जे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे त्यांचं जे वाक्य आहे ते अतिशय मौलाचं आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी, भारतीय नागरिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार नक्की ऐकला पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्या बहुजन समाजाला पर्याय नाही. आणि त्याच्यानंतर बरेच आपले विषय आहेत. तसेच बराच आणखी वेळ आहे आपल्याकडे. काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा, म्हणजे त्याच्या संदर्भात आपण पुढे जाऊया. अहिल्यादेवींचा इतिहासामध्ये बरेच लेखकांनी इंग्लिशमध्ये सुद्धा बोललेले आहेत की डेफिनेटली नो वन अँड नो रुलर इज लाईक अहिल्याबाई होळकर. म्हणजे अहिल्यादेवींसारखी कुठली स्त्री या जागतिक इतिहासामध्ये राज्यकर्ती झाली नाही, कारण त्यांनी तसं कामच केलं होतं. त्यांनी कुठलाही ना जात ना धर्म ना प्रांत काहीच पाहिला नाही आणि सर्वांच्या फक्त आणि फक्त सुखाचा विचार केला. प्रत्येकाच्या फक्त ते असं म्हणायचे की मी जे कार्य करते, मी जे राज्य चालवते, त्या प्रत्येक कृतीला मी स्वतः जबाबदार आहे. आजचे राज्यकर्ते, आजचे महाराष्ट्रातले राज्यकर्ते, देशातले राज्यकर्ते असे कधी बोलणार की मी जे कृती करतो, मी जे राज्य चालवते ते माझ्या स्वतःच्या त्याच्यासाठी प्रत्येक कार्यासाठी मी स्वतः जबाबदार आहे, असं कोण म्हणेल का? एवढी हिंमत कोण दाखवेल का? आणि आपण हे स्वतः आता बहुजनांनी आजपासून आपण थोडा संकल्प करूयात की आपण बहुजनांना खूप मोठा इतिहास आहे. होळकरांचा इतिहास आहे. होळकर हे काही साधेसुधे नव्हते. होळकरांनी क्रांती घडवलेली आहे. होळकर घराणा हा काळाच्या पलीकडे जाऊन त्यांनी आपल्या देशाचा विकास केलेला आहे. त्यांचा इतिहास बाहेर काढणं, राष्ट्रमाता कशा होत्या त्या, जसं आपण गांधीजींना राष्ट्रपिता म्हणतो तसे अहिल्यादेवी होळकर या राष्ट्रमाता होत्या, ज्यांनी आपल्या देशाच्या जडणघडणीमध्ये इतकं मोठं योगदान दिलं. तर मला वाटतं 31 मेला आपण सुट्टी जाहीर करण्यासाठी प्रयत्न करायला हवे नेक्स्ट इयरपासून. आणि 33 कोटी देवांमध्ये म्हणजे 33 कोटी देव आहेत असं हिंदू धर्मामध्ये म्हणलं जातं. पण मला तर वाटतं की अहिल्यादेवी होळकरांना जरी आपण नमन केलं तरी त्यामध्ये 33 कोटी देव आपल्या बहुजन समाजाला दिसतील. नक्कीच बाबासाहेबांच्या पुस्तकांमध्ये आपल्याला 33 कोटी देव दिसतील. आणि हेच आपल्यासाठी मार्गदर्शन हिंदू समाज आपलं बहुजन समाजासाठी ठरणार आहे. अहिल्यादेवींचा इतिहास इतका व्यापक, म्हणजे इतका खूप जास्त मोठा आहे की त्याच्याबद्दल काय सांगायचं, की बरेच इतिहासकारांनी त्याच्याबद्दल बरेच काही काही लिहिलेलं आहे. इंग्लिशमध्ये इतिहास लिहिलेला आहे, बाहेरच्या देशामध्ये त्यांच्याविषयी वाचलं जातं, लिहिलं जातं. भारतामध्ये अभ्यासक्रमामध्ये त्यांचा इतिहास आला पाहिजे, UPSCच्या अभ्यासक्रमामध्ये त्यांचा इतिहास आला पाहिजे, MPSCच्या अभ्यासक्रमामध्ये त्यांचा इतिहास आला पाहिजे, जेणेकरून आणखी वरच्या याच्यामध्ये जाऊन आपण चांगलं संशोधन करू शकूया. आणखी आपल्या भारतामध्ये नवीन, जसे आता जे केजरीवाल साहेब आहेत, परत मोदीजी आहेत, हे सर्वजण ज्या पद्धतीनं योजना आणत आहेत, ह्या सर्व योजना ह्या आधीच अहिल्यादेवी होळकरांनी त्यांच्या राज्यकारभाराच्या वेळेस केलेल्या आहेत. त्याचीच आपण पुनरावृत्ती आता करत आहोत आणि त्यांचाच आदर्श घेऊन आपण चालत आहोत. जलसंधारणाची योजना असेल, पाणी बचाव पाणी अडवा असेल, परत सगळी सातबारा शेतीविषयक संकल्पना असतील, उद्योग व्यापाराविषयी संकल्पना असतील, तसेच महेश्वरी साडी
माहेश्वरी साडी जे आता परत आपण सुरू केलेलं आहे साड्यांच्या ह्याच्याबद्दल, म्हणजे आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो व्यापार होतो, त्या काळी अहिल्यादेवी होळकरांनी स्त्रियांना स्वावलंबी बनवण्यासाठी, इंडिपेंडंट बनवण्यासाठी त्यांनी तो म्हणजे त्यांनी स्वतः विचार केला की विधवा स्त्रियांना तसेच घरी बसणाऱ्या हाऊसवाईफ स्त्रियांना आपण कसं काय इंडिपेंडंट बनवू शकतो, त्यांना स्वतःसाठी काय काय केलं पाहिजे. तर त्यांनी असं एक ठरवलं की घरी बसून काय करता येईल, म्हणजे त्यांना दिवसभर काय कुठल्या कामामध्ये गुंतवून ठेवता येईल जेणेकरून आपल्या राज्याचा पैसा म्हणजे आर्थिक पण समीकरण जुळलं पाहिजे आणि महिलेच्या हाताला काम भेटलं पाहिजे आणि तिचा घरातील संसार पण चालला पाहिजे. असं प्रजाहित दक्षक अहिल्यादेवींनी शेवटी माहेश्वर साडीचा सुरुवात केली आणि माहेश्वर साडी ही जगप्रसिद्ध साडी म्हणून आजही फेमस आहे. इंदोरमध्ये, इंदोर हे खूप छोटं गाव होतं. इंदोर त्या काळी खूप 1700च्या काळी खूप छोटं खेडगाव होतं. त्यावेळेस जेव्हा अहिल्यादेवी ज्या ज्या पद्धतीने त्यांनी राज्यकारभार सांभाळायला सुरू केला त्यावेळेस इंदोरची प्रगती झाली. तिथे व्यवसाय आले, व्यापार आले, बरंच काही काही गोष्टी त्यांनी डेव्हलप केल्या आणि आता आपण पाहतो इंदोर ही मध्य प्रदेशची राजधानी आहे. पहा किती मोठं योगदान त्यांचं आहे. आणि मला असं म्हणायचं की आता इथे कमेंटमध्ये पण एक दोघांनी आता बोललेले आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरित्र लेखनाविषयी साहित्य संस्कृती मंडळाने एक दर्जेदार सर्वसमावेशक आणि त्यांच्या कार्याची महती सांगणारा असा चरित्रपर वास्तव ऐतिहासिक ग्रंथ निर्मिती करून सामान्य जनतेला वाचण्यासाठी परवडेल अशा दरात निर्माण करावा ही विनंती. दत्तात्रय जाधव पाटील असे म्हणतात. हा नक्कीच त्यांचा इतिहास आपल्याला म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं लेखन आपल्या डोळ्यासमोर यावं आणि आपण त्याचा आदर्श घ्यावा यासाठी नक्की प्रयत्न केले पाहिजे. तसेच इतिहासकार बरेच आहेत. आता मला काही इतिहासकार माहिती आहेत, मी त्यांचे पुस्तकं वाचलेले आहेत. संजय सोनवणे असतील, परत आणखी बरेच काही इतिहासकार आहेत. आणि असे आणखी आपल्यापैकी बहुजन समाजापैकी की फक्त म्हणजे हे काही एका समाजापुरतं नाही आहे, तर बहुजन किंवा जागतिक लेवलला कुठलाही समाज आपण सुंदर पद्धतीने लेखन करू शकतो. आणि तुमची हे रिक्वेस्ट खूप चांगली आहे, चांगलं सजेशन आहे. आणखी काही असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका जेणेकरून आपल्याला यावर डिस्कशन करता येईल. हे आपल्याला बहुजनांना मिळालेलं एक वरदान आहे. बहुजनांना मिळालेलं एक ही नामक संधी आहे आपल्याला की आपण एकत्र येण्यासाठी. उद्याचं 31 मे ही जयंती आहे आणि आपलं ओबीसी आरक्षण गेलेलं आहे. आपल्यासोबत अन्याय झालेला आहे. एकजूट होण्यासाठी सर्व ओबीसी, एससी, एसटी आपण सर्वजण एकजूट होण्यासाठी, वज्रमूठ बांधण्यासाठी ही एक आपल्यासाठी चालून आलेली संधी आहे की प्रस्थापितांना घरी बसवण्याची ही सुवर्ण संधी आलेली आहे. जो आपला गावगाड्यामधील जो आपला गरीब बहुजन समाज आहे, त्यामध्ये गरीब मराठा जरी असेल तरी सर्व आपले जे काही धनगर, माळी, वंजारी, हटकर गोष्टी सगळे जे गरीब लोक आहेत सगळे आपले सगळे बहुजन समाजामधील गरीब लोक यांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. आता बऱ्याच ठिकाणी जे मायनर छोट्या जाती असतात त्यांना कुठेही म्हणजे प्रतिनिधित्व मिळत नाही. आज स्त्रियांवर किती अत्याचार होत आहेत, बलात्कार होत आहेत. ते ओबीसींच्या छोट्या जाती आहेत, त्यांच्याकडे कोण लक्ष देणार. सतत दुर्लक्ष होत आहे. त्यांना कुठलंही राजकीय प्रतिनिधित्व नाही आहे. का राजकारण महत्त्वाचं आहे यासाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे की आपण थोडा विचार केला पाहिजे की आपल्याला राजकीय प्रतिनिधित्व नाही आणि आपलं ओबीसी आरक्षण गेलेलं आहे म्हणजे किती मोठी खंत आहे. एकतर आपल्या मुलींवर, बाळांवर किती मोठा अन्याय होतो गावगाड्यांमध्ये. त्याला वाचा फोडण्यासाठी आपल्याला प्रतिनिधित्व राहणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण राजकीय प्रक्रियेमध्ये बाबासाहेब म्हणायचे की शिकलेल्यांनी नेहमी राजकारणामध्ये या, शिक्षण पूर्ण करा, उद्योग व्यवसाय करा आणि राजकारणात या. तुम्ही शिकलात तरच तुम्ही चांगल्या पद्धतीने देश चालवू शकाल. याच्यासाठी आपण बहुजन समाजांनी प्रस्थापितांना घरी बसवायचे. ते कुठल्याही पक्षाचे असो, प्रस्थापितांना जात नसते, धर्म नसतो. तर असं हे चांगलं आपल्याला प्लॅटफॉर्म भेटलेला आहे. उद्या अहिल्यादेवींची जयंती आहे, त्यानिमित्ताने आपण संकल्प करूयात की प्रस्थापितांना आपण घरी बसवूयात आणि एक नवीन अहिल्यादेवींना अपेक्षित असं महाराष्ट्र घडवूयात. आणि महिलांना जिथे जिथे संधी मिळेल आपल्या बहुजन समाजामधील सर्वपक्षीय महिलांना आपण सपोर्ट करावी अशी माझी नम्र विनंती आहे. तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये अहिल्यादेवींचं जे कार्य होतं ते त्यांचं पूर्ण त्यांचं प्रशासकीय कार्य असं राजकीय कार्य होतं ते राजकारण केंद्रित नव्हतं, ते समाज केंद्रित होतं. त्यांनी स्वतःच्या स्वखर्चामधून त्या इतिहासामध्ये एकमेव अशी शासिका होती, एकमेव अशी राणी होती, महाराणी होती, एकमेव अशी राष्ट्रमाता होती जी त्यांचा जो खाजगी पैसा आहे त्यातूनच त्या समाजकार्य करायच्या. म्हणजे इतकं मोठं त्यांचं मन होतं की त्या प्रत्येक वेळेस
असं महादेवाची पिंडीला स्मरून त्या सामाजिक कार्यामध्ये त्या अग्रेसर असायच्या आणि स्वतःचा स्वखर्च त्या लोकांसाठी, समाजासाठी आणि त्यांच्या प्रदेशासाठी आणि देशासाठी त्या खर्च करायच्या. आत्ताचे राज्यकर्ते करतात का? हा खूप मोठा प्रश्न आहे, की आत्ताचे राज्यकर्ते खरंच असं स्वखर्चानी काही त्यांनी केलेलं आहे, की फक्त दिखावा करतात. हे मी का सांगत आहे, की हे सगळं आपल्या ओबीसींशी संलग्न आहे, आपल्या बहुजन समाजाशी संलग्न आहे, आपल्या सगळे ओबीसी, SC, ST, मायनर ओबीसी सगळे ह्या लोकांशी हे संलग्न आहे, की आपण सुद्धा प्रतिनिधित्व स्वीकारलं पाहिजे, आपण पण पुढे आलो पाहिजे. आणि तसेच आता काही म्हणत आहेत दत्तात्रय जाधव पाटील परत म्हणत आपण प्रेरणादायी वास्तव विचार अभिव्यक्त केलात. हा आदर्श सर्व तरुण मुलामुलींनी प्रेरक आहे. आपले मनापासून धन्यवाद भाऊ. मला इथे बोलण्याची संधी पण दिली यांनी, राहुल खांडेकर तसेच त्यांची टीम, त्यांचे पण मी आभार मानते, की मला खूप आवडेल आपल्या बहुजन समाजामधील सर्व माझ्या बांधवांना जय भीम, जय शिवराय, जय मल्हार. आणि मला असं वाटतं की आपण आपली युवा पिढी आपलं बहुजन संघटन देश पातळीवर मजबूत करूयात. आणि आपलं जे काही गावगाड्यामधलं जे आता सर्व आपण बहुजन लोक गावगाड्यामधूनच येतो, जे प्रस्थापित आहेत ते शहरात राहतात. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे शहराकडे चला. तर सर्व माझ्या युवकांना आव्हान आहे की तुम्ही शहराकडे या. शहराकडे आल्याशिवाय आपली प्रगती होणार नाही. तुम्ही बाबासाहेबांचे विचार अंमलात आणा. तसेच अहिल्यादेवी होळकरांनी किती मोठी जागतिक प्रगती केली. त्या चौंडी या छोट्या गावामधून त्या इंदोरसारख्या शहर तिथे गेल्या आणि त्यांनी इंदोरचा विकास केला आणि तिथून देशभर एका ठिकाणी गादी त्यांना काय मल्हारराव होळकर भेटले आणि प्रचंड ट्रिमेंडस बदल झाला, एक चमत्कार झाला. आणि चमत्कार कसा झाला तर स्वकष्टाने, स्वबुद्धीने आणि मनगटात बळ होतं म्हणून तो चमत्कार घडला. आणि आज त्यांच्या त्या काळात देश सुरक्षित होता, त्यांचं राज्यप्रांत सुरक्षित होतं. स्वराज्याचं सुराज्य त्यांनी केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्यांच्या अपेक्षित असा महाराष्ट्रातील स्त्री तिथे घडली असं. तर त्यांनी नेहमी त्यांनी गुरु मानलेलं होतं आपल्या सासऱ्यांना आणि मल्हारराव होळकरांना. आज जेव्हा इतिहास साक्षी राहील त्या जेव्हा असं म्हणलं जातं, मी नाही म्हणत आहे, असे इतिहासकार म्हणतात, जेव्हा म्हणजे इतिहास महान स्त्रियांबद्दल लिखाण केलं जाईल जागतिक पातळीवर, तेव्हा त्याची सुरुवात फक्त आणि फक्त राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांपासूनच त्याची सुरुवात होईल. असं हे महान नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे. आणि धनगर समाज तर खरंच खूप नशिबान आहे. तसंच बहुजन समाज तर अतिशय, कारण तुम्हाला खूप मोठा इतिहास लाभलेला आहे, तुम्हाला राजे लाभलेले आहेत मल्हारराव होळकरांसारखे, यशवंतराव होळकरांसारखे. तर अतिशय म्हणजे आपण त्याचा आदर्श पुढे घेणं आणि चालवणं आणि शहरांकडे येणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपण आणखी त्यांच्याविषयी अभ्यास करू, संशोधन करू आणि काही इंग्लिशमध्ये पुस्तकं लिहू आणि हिंदीमध्ये. आणि मला आवडेल की हिंदीमध्ये पण लाईव्ह सेशन करायला आवडेल. बघू यापैकी आता कशी संधी मिळेल हिंदीमध्ये, जेणेकरून मला बऱ्याच ठिकाणी आता दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या ठिकाणावरून जयंतीसाठी फोन आलेले आहेत. पण मला माहीत नाही आता जाणं कसं शक्य होईल. मी दिल्लीला आवर्जून जाण्याचा प्रयत्न करेल, कारण सर्व हे फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही आहे. आपण चौंडी या ठिकाणी उद्या आपलं दैवत आहे. चौंडी हे आपलं तीर्थक्षेत्र आहे. तिथे उद्या जाऊन आपण दर्शन घेऊयात, नक्की घेऊयात. पण महाराष्ट्रातील जनता ही चौंडीमध्ये जाते, पण देशभरातील जनता सगळीकडे त्यांच्या प्रत्येक राज्यामध्ये अहिल्यादेवींची इतिहास वाचून आपली जयंती साजरी करतात. म्हणजे फक्त असं नाही की महाराष्ट्रापुरतं मर्यादित होतं त्यांचा इतिहास. त्या मराठी होत्या म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये असं मराठीमधून संभाषण ठेवतो आणि जयंती ठेवतो. पण वास्तविक पाहता दिल्लीमध्ये म्हणजे जे संसद भवन आहे ती तुकोजीराजेंनी होळकरांनी दान केलेली जागा आहे आणि आज तिथे दिल्लीचं तख्त आहे. त्यावेळेस मल्हार होळकरांनी दिल्लीचं तख्त राखलं होतं आणि त्यांनी दिल्ली काबीज केली होती स्वतःच्या स्वबळावर आणि युद्ध करून. ते सर्वांसोबत लढले, ते पेशव्यांसोबत लढले, शिंदेसोबत लढले, सर्व जातींसोबत लढले आणि ते स्वबळावर राजे झाले. म्हणजे त्यांनी देशाच्या इतिहासामध्ये इतकं मोठं त्यांनी दिल्ली स्वतःच्या नावी केलं होतं. आज तिथे आपलं संसद भवन आहे. याच्यापेक्षा आणखी काय आपले इन्स्पिरेशन असणार आहे आपल्यासाठी. आणि त्याच ठिकाणी आपले बहुजनांमधलेच आपले बाबासाहेबांनी संविधान आपल्याला बहाल केलेलं आहे. किती संलग्न या गोष्टी आहेत. म्हणजे बहुजन किती देशाच्या इतिहासामध्ये, जडणघडणामध्ये आपला फार मोठा इतिहास आहे. हे जगासमोर येणं गरजेचं आहे आणि आजच्या तरुण पिढीसमोर शालेय शिक्षणामध्ये हे इतिहास येणं गरजेचं आहे. तर त्यामुळे प्रत्येक राज्यामध्ये जे मेजर राज्य आहेत, मोठे मोठे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आणखी जितके पण मोठे राज्य आहेत, त्या प्रत्येक राज्यामध्ये शेफर्ड कम्युनिटी आहे. वेगवेगळ्या पद्धतीने धनगर समाज हा वेगवेगळ्या नावाने आहे. धनगर, गडरिया, पाल, कुर्बा असे वेगवेगळ्या नावांनी विखुरले गेलेले समाज आहे. पण ते सगळेजण एकच त्यांचं दैवत मानतात. राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकरांनाच ते आपलं दैवत मानतात.
म्हणजे बघा, म्हणजे आपण तिकडे जात नाही त्यामुळे आपल्याला फारसा इतिहास माहीत नाही आहे, पण प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक गावगाड्यामध्ये, देशभर आज अहिल्यादेवींची उद्या जयंती साजरी होणार आहे आणि मला याचा अभिमान आहे. आणि बघा, आज धनगर समाजामध्ये, आता सर्वच समाजाविषयी बोलायला वेळ कमी पडेल, पण आता जयंतीच्या निमित्ताने धनगर समाज किती, म्हणजे आता काय बोलावं त्याविषयी, म्हणजे किती अन्याय झाला, किती मागासलेपणा आपल्यामध्ये आहे. पहा, ज्या संसद भवन जी जागा आहे ती होळकरांनी दिलेली जागा आहे आणि तिथं एकही खासदार आपला गेला नाही महाराष्ट्रातून निवडून. आणि फक्त एक इतिहासामध्ये डॉक्टर विकास महात्मे हे राज्यसभेवर खासदार होऊन गेले, पण त्यांची आता टर्म संपलेली आहे. आता सध्या एकही खासदार राज्यसभेमध्ये नाही आहे, लोकसभेमध्ये सुद्धा नाही आहे. आणि ज्यांच्या जीवावर हे लोक राजकारण करतात, महाराष्ट्राचं राजकारण धनगर समाजाच्या जीवावर आणि इतर आपल्या बहुजनांच्या जीवावर, ओबीसींच्या जीवावर चालतं. सत्ता उलटपालट करू शकतो आपण, बहुजन समाज, आणि आणि आपल्याला प्रतिनिधित्व नाही आहे. किती खंत आहे या गोष्टीची. म्हणजे आपले आमदार सुद्धा बोट्यावर मोजणे आहेत, की विधान परिषदेचे आमदार आहेत, पण एखादे निवडून आलेले एखादे आमदार आहेत. असंही महाराष्ट्रात सुद्धा काही चांगली परिस्थिती नाही आहे. देशाचा विचार केला तर एखादा दुसरा मंत्री असेल, बाकीच्या राज्यांमध्ये जो पालगटरी या समाजाच्या नावाने असेल, म्हणजे मग काय, म्हणजे आपण कुठल्या दिशेने चाललो आहोत. बाबासाहेबांनी तसेच अहिल्यादेवींनी पाहिलेलं जे स्वप्न आहे ते आपल्याला पुढे कंटिन्यू करण्यासाठी आपल्याला सामाजिक प्रवाहात, म्हणजे मी डॉक्टर झाले, आज मी शिकले ओबीसी कोट्यामधून, पण माझं सामाजिक बांधिलकी काय आहे. मला मला माझ्या प्रॅक्टिसमधून, मुंबईला मी आज राहते, मुंबईमधून मला लाईव्ह करण्याची संधी भेटली. हे प्रबोधनाचा विषय आहे. मला राहुल सरांनी समजावून सांगितलं की तुम्ही करा लाईव्ह, आणि मग तुमचे विचार, तुमचे सगळीकडे आपण, म्हणजे बाकीचे युवा पिढी पाहतील आणि त्यांनी उद्या जयंतीच्या निमित्त काही त्यांना नवीन तुमच्या संदर्भात, तुमच्या बोलण्यातून काही कळालं तर ते नक्कीच ते विचारसुद्धा मांडतील. असं, म्हणजे मला असंच म्हणायचं की सध्या जे परिस्थिती चालली आहे, त्या परिस्थितीमध्ये कसं लढायचं हे अहिल्यादेवींकडून शिकलं पाहिजे. आणि कधीही खचून न जाता महिलांनी, जेव्हा जेव्हा आपल्यावर वाईट परिस्थिती येईल महिलांना, म्हणजे सर्व स्त्रियांना, जेव्हा जेव्हा आपल्याला वाईट परिस्थितीला सामना करावा लागेल, कुठलीही परिस्थिती असू दे, मग ती स्वतःची पर्सनल काही असू दे किंवा मग सामाजिक राजकीय असू दे, की खचून जायचं नाही अजिबात. आणि फक्त अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास डोळ्यासमोर ठेवायचा, जेणेकरून आपल्याला एक प्रेरणा भेटेल. त्या काळी त्या खूप लवकर विधवा झाल्या, 2 मुलं होते त्यांना, त्या एक मुलगी एक मुलगा, आणि परत त्यावेळेस त्या सती गेल्या नाहीत म्हणून त्यांनी राज्यकारभार चालवायचं त्यांना भाग्य भेटलं. त्यानंतर त्यांचे पती खंडेराव हे युद्धामध्ये गेले. खंडेराव हे खूप शूर होते. काही इतिहासकारांनी चुकीचं लिहिलेलं आहे. खंडेराव हे अतिशय शूर आणि योद्धे होते, त्यामुळेच अहिल्यादेवींचं अतिशय प्रेम होतं त्यांच्यावर. त्याच्यानंतर त्यांना ते युद्धामध्ये गेले. मग अहिल्यादेवींनी राज्यकारभार चालवायला सुरू केला. तर पूर्ण राज्य, अशी एकमेव स्त्री होती, अशी शासनकर्ती कुणीही नव्हती जी गादीवर बसून, स्वतः गादीवर बसून जिने राज्य चालवलं. असं भारतात अशी कुठली स्त्री घडली नाही आहे जी स्वतः राज्याची जबाबदारी घेतली आणि राज्यकारभार केला. तर अशी महान स्त्री होती. त्याच्यानंतर अहिल्यादेवींनी स्वतःच्या 2 मुलांना चांगले शिकवलं, आणि त्यानंतर खंडेराव गेल्यानंतर त्यांच्या घरातील एक एक व्यक्ती एक्सपायर होत गेली. त्यांचे सासरे एक्सपायर झाले, मुलगा, मुलगी, सासू, असं त्यांच्यावर दुःखाचं कंटिन्यू डोंगर येत गेलं, तरी पण त्या खचून नाही गेल्या. आणि त्या खचून न जाता प्रत्येक वेळेस त्यांनी फक्त जनतेची सेवा मनामध्ये एकच ठेवलेलं होतं, की जनता माझं घर आहे, माझं सर्वस्व आहे. असं लोककल्याणकारी, त्यांना लोककल्याणकारी का मानलं जातं, कारण त्यांनी फक्त आणि फक्त जनतेचाच विचार केला होता. आणि तसंच कुटुंबाचा सुद्धा विचार केला होता, पण कुटुंबावर सतत आघात व्हायचे, तरी पण मग म्हणून म्हणते की आजच्या स्त्रीनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे, की आपल्याला कितीही वाईट प्रसंग आले तरी अहिल्यादेवी होळकरांना स्मरण करा, नक्की तुम्हाला प्रेरणा मिळेल आणि नक्की आपण संकटातून बाहेर पडू. हीच आपल्याला उद्या जयंतीनिमित्त म्हणजे खरंच हे असेल, आपल्यासाठी महत्त्वाची गोष्ट असेल. आणि आता किती वाजलेत? आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत, म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील सर्व लोकांपर्यंत पोहोचवावा, आणि हीच माझी सर्वांना विनंती असेल. आणि त्यात काही मिस्टेक वगैरे झाली असेल तर थोडं समजून घ्या. ठीक आहे, धन्यवाद. जय मल्हार, जय अहिल्या, जय भीम, जय शिवराय.